श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 28 एप्रिल आणि वार आहे रविवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. येणारा काळ हा खूप चांगला आहे. त्यासाठी उल्हासित राहा आणि त्यातूनच तुम्हाला अधिक ऊर्जा मिळणार आहे. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. आजचा दिवस अत्यंत महान आहे कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाणार आहे जे तुम्हास हवे असणार आहे. आपण अनेक गोष्टी करण्याचं ठरवलं असेल पण नेमकी कशाच्या मागे जावं हे ठरवताना अडचणी येतील. तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असणार आहे. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकतात. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहे त्या विषयांच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकतात. गुरुचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजून घेऊ शकतात. पुढील रास आहे वृषभ रास. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. आपल्या प्रिय व्यक्तीचे भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. वीज खंडित झाल्यामुळे किंवा इतर कोणत्या तरी कारणांमुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल पण तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करेल. आज तुम्हाला स्वतःची कुठली जुनी चूक कळून तुमचे मन थोडेसे उदास होऊ शकते. पुढील रास आहे मिथुन रास. तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामाबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. घरामध्ये तुमची मुलं तुमच्या समोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. तुम्ही साथ संगत गमावली तर तुमच्या हास्याला अर्थ नाही. तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही. त्याचबरोबर तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असं तुम्हाला आज वाटणार आहे पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी किती काय करत आहे. त्याचबरोबर कुटुंबासोबत आज शॉपिंगला जाण्याची पूर्णपणे शक्यता आहे आणि त्यामुळे तुमची थोडीशी आर्थिक परिस्थिती नाजूक होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कर्क रास. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन नेहमी सज्ज राहील. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील. मात्र मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. चांगले मित्र हे अनमोल खजिना जपावे तसे असतात. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवणार आहात. आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळाचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल असा दिखावा करण्यापासून आज तुम्ही बचाव केला पाहिजे. असे कराल तर तुमच्या जवळचे लोक ही तुमच्यापासून दूर होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे सिंह रास. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस आहे. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटणार आहे. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असतेच आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज सुद्धा असते. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपल्या घरात खूप आठवण त्रास देईल. मनाला हलके करण्यासाठी तुम्ही घरच्यांसोबत बऱ्याच वेळेपर्यंत गप्पा करू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अंधश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तींची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. मित्र, परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्या. तुमच्या जोडीदाराचे मागचे 5 सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला
दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या सकारात्मकतात बदल घडून येतील. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारांमध्ये निश्चितच स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात थोडासा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे तूळ रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात. तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमच्या एकाग्रता भंग करू शकतात. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज वेगवेगळ्या मॉलमध्ये खरेदी करण्यास आपल्या कुटुंबियांसोबत जाऊ शकतात. तथापि तुमचा खर्चही अधिक होऊ शकतो. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुम्हाला शांत ठेवणाऱ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. क्वचितच भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस आहे. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालवू शकतात. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. आरोग्याच्या दृष्टीने पळणे, धावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण हे फ्री आणि उत्तम एक्सरसाइज आहे. पुढील रास आहे धनुरास. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवून देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायांचे भांडवल देखील आहे. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणावर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आजच्या दिवशी तुम्ही एक वेगळीच अनुभूती अनुभवणार आहात. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जवळ आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमचा जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. तसंच त्यांना मदत करा. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमाला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल. पुढील रास आहे मकर रास. आजच्या दिवशी चार भिंतींबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल. मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. व्यस्त दिनचर्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. आपल्या सहचारांसोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकी एक आहे. स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्क किंवा जिम मध्ये जाऊ शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पहा. कुटुंबियांसोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावून देऊ नका. तुमचे दैवी आणि अप्रक्षिप्त प्रेम या जादुई कलात्मक शक्ती आहे. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. आज तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराबरोबर खूप चांगल्या गप्पा मारणार आहात. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या असणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमची संध्याकाळ काहीशी मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशापेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणांमुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कोणीही येणार नाही. संबंध चांगले आणि त्याचबरोबर सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहा. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. आज आपल्या प्रेमासोबत म्हणजे तुमच्या जीवनसाथी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्याच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल.
तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा एकदा प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.